Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our English workshop from this lesson. Great scientists have a questioning mind. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण या धड्याचे प्रश्न उत्तर सोडवणार आहोत. बिकॉज अर्लियर I told you the whole story about the great scientist have a questioning mind. I taught you this lesson and I have given you the Marathi meaning also, means translation of these words also. So मी या धड्याचे अर्थ पण सांगितले, वर्ड टू वर्ड अर्थ पण सांगितले. तर आत्ता आपण याचे प्रश्न उत्तर सोडवतोय. तर लेफ्ट हँड कॉलम जो आहे, here is a left right column, there are some questions, and here is right hand column, there are also some questions, and today we are going to solve these all questions here, okay, and इंग्लिश वर्कशॉप ऑल्सो. तर मग आपण हे सगळे प्रश्न आता बघायचे आणि सगळे सॉल्व करायचे आहेत. तर हे सगळं करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण हा आमचा म्हणजे आपला सपनाज होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल. मलाही खूप आवडतं की तुम्ही इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देता, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुमच्या कमेंट्स येतात खूप छान छान. सगळ्यात पहिलं म्हणजे आपले जे प्रश्न आहेत, कारण पॅसेज जेव्हा सोडवायला येतो तेव्हा हे प्रश्न असे प्रश्न शेजारी असतात की हा पॅसेज आणि पॅसेजच्या खाली क्वेश्चन्स असतात. म्हणजे बरेचदा असं होतं की नेमकं कसं क्वेश्चन सोडवायचा, तर त्यासाठी मी आता तुम्हाला छान उत्तरं लिहून देणार आहे. ती बघून घ्या. जसं की पहिला प्रश्न आहे, वाय आर ग्रेट सायंटिस्ट माइंड्स रेस्टलेस. इथे कुठे त्याचं ॲक्च्युअल आन्सर नाही आहे. इथे काय लिहिलं आहे, ग्रेट सायंटिस्ट माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. आलं का लक्षात? त्यांना लगेच उत्तर इथं पहिल्याच ओळीत आहे. सो आता आपण लिहून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. थिंक अँड आन्सर. वाय आर ग्रेट सायंटिस्ट माइंड्स रेस्टलेस? ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. ओके. वॉज रामन इंटरेस्टेड इन आर्ट्स? तर लेसनमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की नो, रामन वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स. आणि ऑप्टिकल सायन्स आणि अकॉस्टिक हे सायन्सचे सब्जेक्ट आहे, म्हणून आर्ट्स हे चुकीचं उत्तर आहे. व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह अ थिअरी सायंटिफिकली? म्हणजे एखाद्याला जर सायंटिफिकली थिअरी प्रूव्ह करायची असेल त्याला काय करायला लागेल? वन हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थिअरी. व्हॉट वोन रामन द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930? म्हणजे फिजिक्समध्ये नोबल प्राइज कसं मिळालं रामनला? रामन रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट वोन हिम द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. नेक्स्ट क्वेश्चन. Why was 28th February declared as National Science Day? The day Raman discovered the Raman effect, 28th February, was later declared as a National Science Day. म्हणजे आपला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला डिक्लेअर केला जातो. त्याचं कारण काय आहे? कारण द रामन डिस्कवर्ड द रामन इफेक्ट. रामन इफेक्ट जो आहे तो त्यांनी डिस्कवर्ड केला म्हणून घोषित केला जातो नॅशनल सायन्स डे. अकॉर्डिंग टू द रामन, what are the qualities of good scientist? तर बघा, Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problem. म्हणजे तुम्हाला जरी सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असले ना, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. फक्त लॅबोरेटरीजमध्येच त्याचं उत्तर मिळतं असं नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंग्लिश वर्कशॉप. आता इंग्लिश वर्कशॉप आपला फार इंटरेस्टिंग आहे या लेसनचा. हा जो इंग्लिश वर्कशॉप आहे याच्यामध्ये प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी व्ही रामन बेस्ड ऑन हिज लेसन. म्हणजे हा जो लेसन आहे तो पूर्णपणे सी व्ही रामन यांच्यावर लिहिलेला आहे. हा एक पॅसेज आहे आणि तो APJंनी लिहिलेला आहे, अब्दुल कलामांनी लिहिला आहे. तर इथे आपण काय करतोय की याचे लाईफ स्केच तयार करतोय. लाईफ स्केच म्हणजे यांचे पूर्ण डिटेल्स आपण आता इथे लिहिणार आहोत. तर आता इथे मी तुम्हाला ह्या ज्या सगळ्या फिल इन द ब्लँक्स आहे त्याच्यासोबत हा लाईफ स्केच लिहून देणार आहे. तो 1 by 1 लिहून घ्या. Dr. C.V. Raman was born in Tiruchirappalli in the year 1888. Okay, and he was a bright student right from the start. आता इथे ब्लू कलरमध्ये जे आहे ते आन्सर्स लिहिलेले आहे. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. फुल स्टॉप आहे इथे आणि वाक्य पूर्ण होते आपलं. फॅसिनेटेड थिंग, कलरफुल थिंग्स हे उत्तर आहे. He was interested in optical science and acoustics. हे बघा,
आपण हे सगळं लेसन उतरत नाही आहे, यातले फक्त जे डिटेल महत्त्वाचे मुद्दे तेवढेच आपण इथे लिहितो आहे की ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक. ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ॲट लंडन. कारण सगळ्यात सुरुवातीला ते लंडनला गेलते, त्यावेळेस तिथे त्यांना निळं आकाश, येताना निळं आकाश आणि निळा समुद्र दिसल्यावरती त्यांना काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यातून त्यांची थिअरी जन्माला आली होती. ओके. ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय. आता बघा, ही वॉज इलेक्टेड फेलो of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. 1924 हे आन्सर आहे. He announced the Raman effect in March 1928. 1928 हे आन्सर आहे. नंतरचं आहे he won the Nobel Prize for Physics in 1930. तर या तारखांमध्ये गोंधळ नका करू. त्यांनी मिळालं कधी 1930ला आणि अनाऊन्स कधी केलं मार्च 1928ला. फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज. कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट त्यांनी सांगितले? मृदंगम, नंतर व्हायोलिन आणि तबला. जर यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते माहिती झाले असतील किंवा माझ्याकडनं चुकून राहिले असतील तर तुम्ही प्लीज मलाही सांगा, मलाही कमेंट करून सांगा की कुठला इन्स्ट्रुमेंट राहिला आहे का माझ्याकडनं. लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज्ड इन दिस पॅसेज. कोणते कोणते सायंटिफिक टर्म यूज केलेले आहे या पॅसेजमध्ये बघूया. सायंटिफिक टर्म्स बघा, ऑप्टिकल सायन्स, दुसरं आहे अकॉस्टिक्स, तिसरं रिसर्च इन ऑप्टिक्स, फोर्थ सायन्स ऑफ लाईट, फिफ्थ केमिकल कंपाऊंड. आता याच्यामध्ये माझ्याकडनं जर कुठला राहिला असेल आणि तुम्ही ॲड ऑन केला असेल तर मला पण सांगा किंवा इतर मुलांना पण सांगा, याच्यामुळे माहिती होईल. तर इतक्या टर्म्स ज्या आहेत ते मी ते लिहिलेले आहे, तुम्ही ॲड ऑन पण करू शकता. फोर्थ क्वेश्चन आहे गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट युजिंग द फॉलोइंग ऑप्शन्स. आणि त्यांनी काय सांगितले? अरेंज द टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय? इथे बघा त्यांनी नावं दिलं, नेम, प्लेस ऑफ बर्थ, डिस्कवरी, इन्व्हेन्शन्स, अवॉर्ड्स अँड ऑनर्स. तर इथे आपल्याला त्यांच्याबद्दल असं टेबल तयार करायचं आणि त्याच्यामध्ये 5 सायंटिस्टची पूर्ण माहिती लिहायची आहे. तर आता आपण इथे टेबल तयार केलेलं आहे, जसं की नेम, प्लेस ऑफ बर्थ, डिस्कवरी आणि अवॉर्ड्स. तर अब्दुल कलाम पहिले सायंटिस्ट घेतलेत मी, त्यांचा जन्म रामेश्वरम इथे झाला होता. डिस्कवरी काय होती? इन्व्हेन्शन, थर्ड जनरेशन अँड टँक मिसाईल नागा अँड ऑनर, भारतरत्न, पद्मविभूषण, अवॉर्ड्स त्यांना मिळाले. पण आता इथे त्यांची बऱ्याच डिस्कवरी आहेत, त्यातले मी एकच लिहिलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही भरपूर त्यांच्या आणखीन डिटेल डिस्कवरीज लिहू शकता इथे. दुसरे आहे रघुनाथ माशेलकर, खूप मोठे सायंटिस्ट आहे आपल्या भारतातले. त्यांचं गाव होतं, प्लेस ऑफ बर्थ माशेल. डिस्कवरी काय काय? नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्स आणि जेल सायन्स अँड पॉलिमर रिॲक्शन इंजिनिअरिंग त्यांचे डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन्स आहेत. अवॉर्ड्स अँड ऑनर्स पद्मविभूषण, पद्मभूषण त्यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर येतात होमी भाभा, त्यांचं मुंबईला जन्म झाला आहे म्हणजे बॉम्बे तेव्हाचा. क्वांटम थिअरी हा त्यांचा डिस्कवरी आहे. पद्मभूषण त्यांना पुरस्कार मिळाला आहे. नंतर आहे जगदीशचंद्र बोस. जगदीशचंद्र बोस हे बिक्रमपूरला जन्माला आले होते आणि फादर ऑफ ओपन टेक्नॉलॉजी आणि बायोलॉजिस्ट आणि बॉटनिस्ट होते ते खूप मोठे. हे इलेक्टेड फेलो ऑफ रॉयल सोसायटी 1920. आता हे ज्या काळात होते ना तेव्हा तर आपलं पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कारही नव्हते आपल्याकडे, कारण तेव्हा आपला देश स्वतंत्रच नव्हता. पण ह्यांना इतका मान आणि सन्मान मिळाला होता त्या काळामध्ये, त्याची बरीच मोठी लिस्ट आहे. फक्त मी एकच पॉईंट लिहिला आहे की इलेक्टेड फेलो ऑफ रॉयल सोसायटी इन 1920. कारण इलेक्टेड सोसायटीमध्ये, रॉयल सोसायटीमध्ये इलेक्टेड फेलो होणं हा फार मानाची गोष्ट होती भारतीयांसाठी. नंतर आहे विक्रम साराभाई, हे पण खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. अहमदाबादला यांचा जन्म झाला आहे. फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम, भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं किंवा फादर म्हणजे ज्यांनी सगळ्यात मुहूर्तमेढ रोवली, सगळ्यात सुरुवात केली ते आहेत विक्रम साराभाई. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे दोन्ही पुरस्कार मिळवण्यात आले आहेत. असे बरेच सायंटिस्ट आहेत जे खूप मोठी कामगिरी करतात. तुम्ही याच्यापेक्षा वेगळ्या सायंटिस्टचं पण नाव लिहू शकता. तुमच्याकडे जर कुठल्या वेगळ्या सायंटिस्टची माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आता इथे आपल्याकडे लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडीमध्ये काय सांगितलं बघू आपण. लँग्वेज स्टडी
पार्ट कधी स्किप नाही करायचा, कारण जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला छान इंग्लिश बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे, तर लँग्वेज स्टडी ह्या कळलंच पाहिजे. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट आयडिया. म्हणजे सेंटेन्स म्हणजे वाक्य, ग्रुप ऑफ वर्ड्स किंवा एक समूह शब्दांचा जो की आपल्याला कंप्लीट आयडिया म्हणजे पूर्ण माहिती देतो. अ सेंटेन्स हॅज 2 कॉम्पोनंट्स आणि प्रत्येक वाक्याला 2 कॉम्पोनंट असतात. एक असतं सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पार्ट विच नेम्स द पर्सन, थिंग एक्सेट्रा. म्हणजे कसं की सब्जेक्टमध्ये काय काय असतं की नाव असतं, की एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूबद्दल असतं, दॅट वी स्पीक अबाउट इन दॅट सेंटेन्स अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल अस मोर अबाउट द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला सगळ्यात सुरुवात काय असते, सुरुवातीला सगळ्यात पहिले एक तर आपण म्हणतो दॅट कबर्ड वॉज सो हेवी. तर कबर्ड ही थिंग आहे, दॅट गर्ल वॉज ब्युटिफुल. ती मुलगी सुंदर होती, तर ती मुलगी काय पर्सन आहे. तर मग एक तर वस्तूचं बद्दल तरी सुरुवात असते किंवा पर्सनबद्दल तरी असते. ते झालं सब्जेक्ट. आणि बाकीचा जो पार्ट आहे की जो सब्जेक्टबद्दल बोलतो त्याला आपण प्रेडिकेट असं म्हणतो. दिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रेडिकेट. नोट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ऑल्सो नोट दॅट द वर्ब फ्रॉम इन विच ईच सेंटेन्स डिपेंड ऑन द सब्जेक्ट. म्हणजे बघा आता वाक्यांनी बघू आपण. सब्जेक्ट काय, द स्काय, आणि प्रेडिकेट काय, ब्ल्यू. आता हा ब्ल्यू, इज ब्ल्यूला काहीच अर्थ नाही, पण हा इज ब्ल्यू हा डिपेंड अपॉन द स्काय आहे. ग्रेट सायंटिस्ट माइंड्स हा काय सब्जेक्ट आहे. आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स हा प्रेडिकेट. शी सब्जेक्ट गोज टू स्कूल एव्हरी डे प्रेडिकेट. दे सब्जेक्ट आणि गो होम इन इव्हिनिंग हा प्रेडिकेट आहे. म्हणजे प्रेडिकेट हा पूर्णपणे सब्जेक्टवर अवलंबून असतो आणि कोणत्याही वाक्याचे 2 भाग असतात, एक असं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. हे लक्षात ठेवा, आपल्याला पुढे ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस असणार आहे, त्यासाठी उपयोगी येणार आहे. सो आपला व्हिडिओ इथे संपला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. सो आपला आता हा फर्स्ट टर्मचा सिलेबस ऑलमोस्ट कंप्लीट आहे आणि तुम्हाला नक्की समजलं असेल सगळं शिकवलेलं. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि इतर मुलांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही मदत होईल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय.